जालन्यामधील शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याला फक्त मलिदा पाहिजे अशी टीका काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी अर्जुन खोतकर यांचं नाव न घेता केले। ज्या दिवशी त्यांना मलिदा भेटेल त्या दिवशी ते दानवेंचा प्रचार करतील। त्यांचं हे नेहमीच असून जोपर्यंत त्यांना मलिदा भेटत नाही तोपर्यंत ते काम करत नसल्याचं सांगत गोरंट्याल यांनी अर्जुन खोतकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय। बघा, शिंदे गटचे जे जालन्याचे नेते ते फक्त मलिदा पाहिजे त्यांना। ज्या दिवशी त्यांना मलिदा भेटेल त्या दिवशी ते मग ते महायुतीचा प्रचार करणार। त्यांचं नेहमीच असं आहे, जोपर्यंत मलिदा त्यांना भेटत नाही तोपर्यंत ते काम करत नाही। आता वाट बघत आता कधी मलिदा येईल आणि कधी काम करणार, म्हणून ते गेले। उमेदवारी अर्ज दाखल करताना ते दिसले नाही। मी तुम्हाला तेच म्हणतो, याच्या 5 वर्ष अगोदर तेच बघा ना, नाटक केले त्याने, मी असं करणार, मी लोकसभेचा उमेदवार राहणार, मी याला पाडतो, मी त्याला पण। मग काय झालं? मलिदा घेतली, गप बसले आणि तिकडे तिकडे झालं। हे त्यांचं काही भांडण नाही आहे, हे भांडण फक्त मलिदा। त्यांना मलिदा पाहिजे आणि मलिदा जेवढा जास्त भेटेल तेवढा ताकदीने ते फिरणार आहे, आणि मलिदा नाही भेटली तर मग ते काम करणार। तुम्ही म्हणतात महायुतीमध्ये सगळं काही बरोबर नाही, अलबेल आहे। आता भास्कर वगैरे कोण आहे तुम्हाला माहिती आहे ना? दलित आघाडी शिंदे गटचा तो नेता आहे, आणि त्याने फॉर्म भरला म्हणजे कोणाचा ना कोणाचा आशीर्वाद आहे त्याला। याचा फायदा निवडणुकीमध्ये तुम्हाला होणार का? निवडणुकीत 100% महायुतीचे जेवढे भांडण असेल त्याचा फायदा आम्हालाच होणार ना, दुसरा कोणाला होणार? इतर वंचितचा काही संबंधच नाही। आज दोन लोकांमध्ये फाईट आहे, काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी, आणि जेही फायदा होईल, जेही भांडण आहे, जेही माहोल आहे ते आमच्या फेवरमध्ये आहे।